सकाळचे 7 वाजलेत. चहा बनवलाय आणि आज मस्त आम्ही व्ह्यू छान आहे इथे, काही प्रॉब्लेम नसल्यामुळे आम्ही बाहेर टेबल वगैरे मांडले आहेत आणि बाळ पण उठले. आता आम्ही मस्त चहा घेणार आहोत. रिद्धूचा मस्त टेबलवर बसून त्याचा एन्जॉय चालू आहे. तर आज थोडीशी मी स्किन केअर करते, कारण 1 वीक पासून आम्ही कंटिन्यू फिरतीवरच आहे. स्किन वगैरे पण टॅन झाली आहे जरा. काल मी ऑन द वे येताना कपडे धुतले होते तुंगभद्रा नदीच्या कॅनलमध्ये, कारण आमचं जी मशीन आहे त्यात एक एरर येते. काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही. सो आम्ही आज LGच्या कस्टमर केअरला कॉल करून त्यांना बोलवलं होतं. अचानक पाऊस पडायला लागला, थोडा थोडा रिमझिम. मग कपडे वगैरे काढले. आम्ही हम्पीच्या ज्या पार्किंगमध्ये थांबलोय, आमचं टाकीतलं पाणी संपलंय. गाडीच्या खाली टाकी आहे आमची. आता तिथे बघू, इथे एक आहे नळ. ते म्हणताय की लाईट गेलीये, लाईट आल्यावर आता पाणी वगैरे भरायचंय. तोपर्यंत हे दोघांची मस्ती चालली आहे. तर आम्हाला पाणी वगैरे मिळालं, मस्त फ्रेश झालो आणि आम्ही आता संध्याकाळच्या वॉकिंगला निघालोय. आता आम्ही इथे एक मंदिर आहे, तेच काल जिथे गेलो होतो आम्ही तिथेच मंदिरात जाणार आहे. आम्हाला असं काही घाई गडबड काही नाही. आम्ही निवांत संध्याकाळी असं फिरत फिरत जातो मंदिरात आणि येतो. तर निघालो आम्ही. इथे एक फेमस विरूपाक्ष मंदिर आहे. तिथे मंदिरात गेल्यानंतर हे देवाला असं झोक्यात बसवून काहीतरी करत होते. आम्हाला नक्की माहित नाही. हत्ती पण होता तिथे. आम्हाला याची संपूर्ण माहिती आम्ही उद्या गाईड घेणार आहोत, तर तेव्हा समजेल, मग तुम्हाला आम्ही सांगू. तर आम्ही मस्त मंदिरात जाऊन आलो. डिनर झाला, रात्रीची वॉकिंग झाली, रिद्धू सोबत मस्ती मज्जा झाली आणि आता आम्ही झोपायची तयारी सुरू झाली. तर आमचा डे 9 कम्प्लीट झाला. रिद्धू गुड नाईट कर, असं कर, गुड नाईट.